आज आपण जिजाऊ ब्रिगेडतर्फे चिपळूण जिजाऊ ब्रिगेडतर्फे एकत्र आलेलो आहोत आणि वरिष्ठ पदाधिकारी इथं आहेत, मालतीताई आहेत, निर्मलाताई जाधव आहेत आणि माधवी भागवत आणि सगळे आपल्या सरफरे मॅडम आहेत, मीनलताई आहेत आणि मेन आपल्या सीमाताई चाळके आहेत. या सगळ्यांना आषाढ एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही उपस्थित सगळ्या राहिला. कार्यक्रम खूप छान होतोय आणि आज सगळेजण गवळणी अभंग सगळेजण आपलं मत व्यक्त करणार आहेत आणि हा आषाढीचा आगळा वेगळा कार्यक्रम एक आपण आयोजित केलेला आहे आणि त्याचा एक आनंद हा आपण सगळेजण घेतोय आणि सगळ्यांची उपस्थिती लाभलेली आहे. मेन म्हणजे आपले पुजारी आपल्या ह्या संस्थानाचे मंदिराचे ते आहे, त्यांनी आपल्याला हेल्प केली आणि आज उपस्थित आहेत, त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळेजणी आपण एकत्र येऊन आज तो हा कार्यक्रम साजरा करतोय, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा. आणि मी आता 2 शब्द आपल्या पांडुरंग विठ्ठलाबद्दल बोलणार आहे. सर्वांना परत एकदा जय जिजाऊ. आज आषाढ एकादशी निमित्त आपण एकत्र आलेलो आहे. पांडुरंगाच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक आज पंढरीच्या दिशेने निघाले आहेत, वारकरी सगळे. त्यामुळे कसं एक आनंदी वातावरण आहे आणि त्याचंच औचित्य साधून आपण एक हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. इथे आज आपल्या सगळ्या छान छान आवाजाच्या गाणाऱ्या सगळ्या जणी सख्या इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे छान छान आवाजात आपण अभंग गवळणी ऐकणार आहोत. आणि कसं असतं हे एक विठ्ठलाचं एक नामस्मरण म्हणजे ते मनाचा भाव आहे आणि ते प्रत्येकाच्या मनात आहे आणि देव हा मनात आहे, मंदिरात आहे. मंदिरात आल्यानंतर जे आपल्याला ते काही प्रसन्न वाटतं आणि मंदिरात आल्यानंतर आपल्याला जे फक्त चांगले विचार येतात, त्यामुळे आपल्याला मंदिरात येणंही खूप गरजेचं आहे. आणि मंदिरात आल्यानंतर आपण वाईट गोष्टी सोडतो आणि चांगल्याचा विचार करतो. काही चुका झाल्या असतील त्याची माफी मागतो आणि पुन्हा कामाला लागतो. आणि खरंच आज हा विठ्ठलाचं नाव घेताना मला खूप आनंद होत आहे. आज हा पांडुरंगाचा आपण एवढं भक्तिभावे भक्ती करतो, त्याचं नामस्मरण करतो, त्याच्यातून आपण हे करतो. आज हा समाज ह्याच्यातूनच बनलेला आहे की बाबा ही भावना आहे, कुठेतरी अशी अद्भुत शक्ती आहे, त्यामुळे आपण आहोत. देव आपल्याला दिसतो का? देव हा माणसात आहे आणि देव मंदिरात आहे, दगडात आपण बघतो ती त्या भावनेने बघतो जो आपल्याला दिसतो. आणि समाजामध्ये वावरत असताना ती चांगली लोकं भेटतात. काही आपल्याला काही वाईट घटना घडतात, काही चुकीच्या घडतात, काही चांगल्या घडतात, त्याच्यातून आपण सगळ्यांनी चांगलं घेऊन पुढे जातो. वाईट गोष्टी मागे सोडतो, काही मनात लागणाऱ्या गोष्टी असतात त्याही सोडून देतो. एक माणूस म्हणून आपण जगताना खूप एक चांगलं एक कार्य करत असतो. आणि आज आपली संस्था आहे सामाजिक कार्याची अगदीच चांगल्या प्रकारे करत आहे काम. आणि अशा गोष्टी घडत असताना अनेक वारकरी आपले देवाचं नामस्मरण करत, विठ्ठलाचं नामस्मरण करत तिकडे जातात. आज वाटेत त्यांना कितीतरी मदतगार भेटतात. का भेटतात? कारण ते मनात देव आहे, प्रत्येकाच्या भावना चांगली आहे आणि आज एवढं अन्नदान करतात. अगदी कसं कुठल्याही संकटाला कधीच त्यांना त्रास होत नाही. प्रत्येक गावोगावी ठिकठिकाणी त्यांना जेवणाची राहण्याची सोय केली जाते. आणि हे सगळं बळ आणि शक्ती आणि मनाची एक इच्छा का निर्माण होते तर ती पांडुरंगाचं एक अद्भुत शक्ती आहे की आपल्या सगळ्यांमध्ये आहे. खरंच आपण खरंच आज मानवी जन्म घेतलाय, आपण मानवाच्या जन्माला आलो, खरंच हे सार्थक आहे. आणि हेच कंटिन्युअसली हे पृथ्वी तर चालत राहणार आहे. आपण काही कायमस्वरूपी इथे नाही, आपण काही दिवसासाठी आपण पाहुणे म्हणून आलोय. त्यामुळे खरंच मनापासून सगळ्यांनी चांगलं मिळून मिसळून राहणे, काही वाईट गोष्टी सोडणं गरजेचं आहे. आणि हा असाच एकोपा ठेवून आज समाजामध्ये आपण वावरत असतो आणि सगळ्यांनी वावरावं असं मी म्हणते. आणि खरंच निगेटिव्ह विचार ह्या येत असतात, पण ते सोडून देऊन पॉझिटिव्ह विचार घेऊन जर आपण जीवनशैली आपली केली तर नक्की चांगले. आणि वाईट गुणी नसतं, प्रत्येक माणसामध्ये एक चांगले गुण आहेत आणि चांगले गुण बघावे, ते वाईट गुण सोडून द्यावे. आणि ते चांगले गुण घेतल्यानंतर जो आनंद मिळतो तो आज येतो आहे, तोच खरा आनंद आहे. का प्रत्येक माणसामध्ये जे अनेक गुणांनी संपन्न आहे, मग काही गोष्टी सोडून दिल्या तर काय हरकत आहे. आज विठ्ठलाने मानवी जन्म घेतला, त्यांनी सगळं भोगलं. आज मानव देवापेक्षा सुखात आहे असं मी आज देवाच्या समोर म्हणेन. खरं त्यांनी जे भोगले ते आपल्याला एवढा त्रास नाही आहे, तरीसुद्धा आपण त्याच्याकडे गारण घालतो की देवा माझं असं. अरे त्या देवाला कधीतरी विचारा तू कसा आहेस, तू ठीक आहेस का? नेहमी आपण येतो मंदिरात आणि आपलीच ताराने घालतो, पण त्याला कधी आपण विचार नाही.
म्हणजे अगदी असं म्हणत नाही, नेहमी आपण मंदिरात आलो की देवा माझं असं कर, देवा माझं तसं कर, पण कधीतरी देवालाही सांगा बाबा तूही छान चांगला राहा, नीट राहा, तू चांगला राहिला तर आम्ही नीट राहू. आणि हे जे काही आपल्याला अडचणी येतील त्याच्यातून आपण बाहेर पडू. आणि त्यामुळे खरंच आज बोलेल तेवढं कमी आहे, विठ्ठलाबद्दल आणि सगळ्या देवाबद्दल बोलेल तेवढं कमीच आहे. आज भगवंत आहे हे म्हणून चालू. आज आपण जिजाऊ ब्रिगेडमध्ये काम करतो, आपण एक वैचारिक विचाराचा आहोत, आपण विज्ञानाला मान्य करतो, पण एक अद्भुत शक्ती आहे आणि ती आहे हे आपण मान्य करायचं. नास्तिक विचार असावे, पण नास्तिकाच्या मागे कुठेतरी आस्तिकाची घटना आहेत आणि ती कुठेतरी सृष्टीमध्ये आहे.